बोरिवलीमधलं वीर सावरकर मैदान खूप सुंदर आहे। कधी तुम्ही मुंबईतून इथे आलात बोरिवलीमध्ये फिरायला तर जरूर या। आणि या वीर सावरकर मैदानामध्ये मुंबई कुणाचे हा मी कार्यक्रम करतोय। मागे बघा, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। या चर्चेमध्ये जे उमेदवार आहेत ते नाही आहेत, पण हेच कार्यकर्ते बोरिवलीचा आमदार कोण असणार आहे हे ठरवणार आहे। ज्या बोरिवलीवर भाजपची सत्ता होती, भाजपमध्ये सर्वात सेफ सीट जर असेल तर ती बोरिवली। राम नाईक असतील, अनेक दिग्गज असतील, या विधानसभा मतदारसंघातून उभे राहिलेले आहेत, जिंकून गेलेले आहेत। पण आता ही लढाई अटीतटीची आहे। लोकसभेमध्ये 31 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि आता विधानसभेमध्ये ते चित्र पुन्हा रिपीट होणार आहे का? अनेक जागा भाजपला लोकसभेत गमवाव्या लागलेल्या आहेत। नरेंद्र मोदी यांची रॅली झाली होती, अमित शहा यांचे दौरे झाले होते, तरीसुद्धा लोकसभेमध्ये भाजपला हव्या तशा जागा नाही मिळाल्या आणि आता विधानसभेची स्ट्रॅटेजी सुरू झालेली आहे। महायुती, अजित पवार भाजपसोबत आहेत, एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत आणि मग भाजप मुंबई काबीज करण्यासाठी आणि महाराष्ट्र काबीज करण्यासाठी, त्या महाराष्ट्रावर सत्ता मिळवण्यासाठी तयारीत आहे। मोठे मोठे प्लान जे आहेत ते आखले जातात आणि हे कार्यकर्ते जे आहेत, भाजपचे महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत, आपल्या पक्षाचा प्लान, देवेंद्र फडणवीस यांचा आदेश, नरेंद्र मोदी यांचा आदेश मतदारांपर्यंत नेणार आहे। आणि ही सीट राखली जाणार आहे का, किंवा या मतदारसंघातील नेमके मुद्दे काय आहेत, या मतदारसंघातील अनेक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे मी जाणून घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता अजून उमेदवारी डिक्लेअर झाली नाही आहे। सुनील राणे आमदार होते, गोपाळ शेट्टी तिकीट मागतायत, अडचणीचा प्रश्न आहे, तिकीट कोणाला मिळाली पाहिजे? टिकट का विषय ऐसा है कि ये सब हमारी जो पार्टी के कोर कमेटी नेतृत्व है वो फाइनल करने वाले हैं। आज देवेंद्र जी का स्टेटमेंट आया था कि शाम को शायद 8 के बाद में दूसरी लिस्ट आने वाली है। विषय हमारा है कि हम सब कार्यकर्ता कमल के लिए काम कर रहे हैं। उम्मीदवार कोई भी रहने दो, सभी मित्र पक्ष हमको मालूम है कि भारतीय जनता पार्टी का पिछले 45 साल से ये गढ़ रहा है और बोरिवली एक हाई प्रोफाइल सीट है। तो पार्टी ने चैलेंजिंग के रूप में जो भी नेता जहाँ पे किसको एडजस्ट करना है, तो बोरिवली का हमेशा यानी बहुत हाई प्रोफाइल सीट है। क्या विकास हुआ है बोरिवली में? मैं जो अभी कांग्रेस के हैं, उद्धव ठाकरे गुट के नेता है, उनसे भी पूछूंगा कि क्या विकास हुआ है। मुझे शॉर्ट्स में बताइए कि बोरिवली में क्या क्या हुआ। देखो, बोरिवली में पिछले 45 साल में रामभाऊ नाइक से लेके गोपाल शेट्टी जी, विनोद तावड़े और अभी वर्तमान में सुनील राणे जी ने पिछले 5 साल में 15 साल जितना काम किया है। वो पब्लिक और जनता को मालूम है। घर घर जाके छोटे छोटे बच्चों के लिए जो भी काम किया है, ये मेरे पास 35 कार्यक्रम की यादी है। ये सिर्फ आपको रोड, सोसाइटी के आजू बाजू के इंटरनल सोसाइटी का नहीं है, पूरा बोरिवली का डेवलपमेंट में। इसमें आपको देखेंगे कि 2 मिनट में आपका लूंगा तो आपको पूरा डिटेल मालूम पड़ जाएगा। मैंग्रोव फॉरेस्ट पार्क गोराई में बना है। पढ़ लेता हूँ ना, 35 काम जो है मैं पढ़ लेता हूँ। म्हणजे गेल्या 35 वर्षात 35 कामं जी आहेत ती बोरिवलीमध्ये आली आहे। झालीत काही कामं? मैं आता हूँ, आपके पास आता हूँ। हे फक्त 4 वर्षाचं आहे। 4 वर्षात एवढी सगळी कामं झालेली आहेत। आता मला सांगा, हे म्हणतात 4 वर्षात 4 वर्षातली कामं आहे। इथे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क झाला, महात्मा फुले गार्डन नवीन व सायकल ट्रॅक बनवणं, अशी अनेक कामं सांगतात। झाले काम? विद्यमान आमदाराला कार्य अहवाल त्याचा अप टू मार्क नसल्यामुळे अजून महायुती बोरिवली विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार देऊ शकत नाही, अशी गत्यंतर आज महायुतीवर आलेली आहे। आणि इकडे कामाचा प्रश्न बघायला गेलं तर अनेक मीडियामध्ये माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यालयामध्ये स्त्रीची अब्रूची लक्तरं तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये झालंय। तर आम्हाला अशी आशा आहे, मला जर अशी आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अब्रूची लक्तरं तोडलेत, जनतेच्या अब्रूची लक्तरांची काय अवस्था होईल ही महायुतीला आता ह्याचं उत्तर। हा मुद्दा करून मी येणार तुमच्याकडे। काय कामं झाली? नाही, कामं झाली नाही। आता लोकसभामध्ये दाखवलंय, विधानसभामध्ये पण दाखवणार आहे। काय दाखवणार? विधानसभेत काय होईल? हे म्हणतात कामं नाही झाली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भरपूर कामं झाली आहेत। त्यांच्या अपेक्षा भंगवणार जे 400 पार होत नाही, 45 पार होत आहेत ना, ते आता लोकसभेला बघितलं तुम्ही। आता तुम्हाला विधानसभेमध्ये कळेल की 400 पार काय। इथे महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट असेल तोच निवडून येणार। चला ठीक आहे। आता यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते त्याची उत्तर घेतो। जो बताया है पिछले 4 साल का चार अहवाल लगातार हर साल
आमदार साहब ने दिया है। और इस बार 24 अक्टूबर को उनका 5वां साल खत्म हुआ है। हर साल का कार्य वाले उनकी बुकलेट है और ये सब घर घर में गई हुई है। और सभी मित्र पक्ष को मालूम है कि सुनील राणे जी यदि फिर आएंगे तो लोकसभा में जो 1 लाख से ऊपर की लीड मिली है, ये करीब करीब 1.5 लाख के ऊपर जाने वाली है। ये काम हुआ है? ये जो बता रहे काम त्यांनी सांगितलेली कामं पण झालेली आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना कोकण रेल्वे पण मिळाली आहे. कोकण रेल्वे मिळाली आहे, नाही बोलू नका. कोकणात प्रवास केला तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणता. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये मुलींना कितीतरी शिक्षणामध्ये मदत केलेली आहे. सुनील राणे साहेबांनी केली आहे, गोपाल शेट्टी साहेबांनी केली आहे. आणि तुम्ही कंपॅरेटिव्हली मुंबई सगळीकडे फिरा. आज बोरिवली किती सेफ आणि सुंदर आहे हे तुम्हाला फिरल्यावर कळेल. डोंट चॅलेंज टू बोरिवली आणि आमदार खासदार. तुम्ही काय बोरवली? आमचं असं म्हणणं आहे, विरोधाकडे चेहराच नाहीये. आणि आम्ही जे काम केलंय, साहेबांनी जे काम केलंय, तुम्ही जाऊन फुटपाथ बघा. तिकडे गेल्या एवढ्या वर्ष फुटपाथ होती ती सगळी साफ केलेली आहे. विरोधकांचं मला सांगा, आता ते भाजपवाले म्हणतात विरोधकांकडे चेहराच नाहीये. माझं विलासजी असं म्हणणं आहे की यांचं उद्या 1978 पासून भारतीय जनता पक्षाचा इकडे आमदार आहे. सलग सातत्याने इकडे भारतीय जनता पक्षाचा आमदार 78 पासून 2024 म्हणजे 46 वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. पण आजही गोराई सारख्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, चारकोप सारख्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर गोराई गाव हा मोठा प्रकार आपल्याकडे इकडे येतो. तिकडे आदिवासी लोक आहेत, त्यांना वीज मिळत नाहीये, त्यांना मेडिकल फॅसिलिटीज नाहीये. म्हणजे त्यांची मतं चालतात पण त्यांना वीज द्यायची नाही सरकारला. वीज नाहीये या मतदारसंघात. गोराईमध्ये गोराईमध्ये अजूनही वीज नाही. अजून आता पण वीज नाही गोराई गावामध्ये. अरे स्वतंत्र झाला तरी अजून वीज नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. शाळा आहे म्हणून गोराई गावात जाऊन बघा शाळेची अवस्था काय ते. गोराई गावात चारकोप मध्ये गोराईमध्ये खूप मोठा पाण्याचा प्रश्न, अजूनही पाणी येत नाही. डेव्हलपमेंट खूप चालू आहे. चला मी येतो तुमच्याकडे. मी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत. आता तुम्ही मला सांगितलं की 35 कामं झालीत. पानी नहीं, गोराई में पानी नहीं है, लाइट नहीं है, ऐसा मैंने जो आपको यादी दी है उसमें गोराई गांव और मनोरी गांव का भी उल्लेख किया गया है। उसमें पानी के प्लान के लिए सभी अधिकारी से विषय पे चर्चा हुई है। विधानसभा में आमदार साहब ने खुद इस विषय में बहुत जोरों से आवाज चर्चा हुई है, लेकिन आया नहीं। पानी शाम शुरू हो गया है, आपको मालूम है। महानगर पालिका से आप देखें तो बाहर का हूँ, मुझे कैसे मालूम हो? ये जो बताएंगे वही मुझे पता होगा। पालिका विरोध के पास विरोध करने के लिए वाला दूसरा कोई रास्ता नहीं है। बाकी आपकी जानकारी के लिए गोराई गांव और मनोरी गांव में बहुत काम हुए। सोसायटी लादीकरण म्हणजे विकास नाही, सोसायटीचा लादीकरण म्हणजे आमदारांनी विकास केलेला नाही। बऱ्याचशा समस्या आहेत, पार्किंगची समस्या आहे, पाण्याचा तर खूप मोठा गढूळ पाणी येतं पाणी लोकांना। चला ठीक आहे, आता मला सांगा, ते म्हणतात की प्लान जो आहे, पाण्याचा जो प्लान आहे तो मंजूर झालेला या 35 कामांमध्ये। सर, मी गेल्या 10 वर्षापासून बघतोय की ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे आणि इथं आपण सर्वप्रथम महिलांना प्राधान्य देतो। जसं राजमाता मासाहेब जिजाऊंनी स्वराज्यासाठी 2-2 छत्रपती बहाल केले, त्या पद्धतीने इथं आज महाराष्ट्र नाही, आपल्या बोरिवलीमध्ये आणि दहिसर विभागामध्ये बी आज महिला सुरक्षित नाही आहेत। आणि प्लस जी स्थानिक जे आमदार आहेत, नगर खासदार आहेत, ही ओनली फॉर व्यापारी आणि बिल्डरांच्याच कामापुरते मर्यादित आहेत। सर्वसामान्य जनता त्यांना काय तकलीफमध्ये आहे, ती पाणी, गटर, मीटर ह्या सर्वापासून वंचित आहेत। काही पाडे बोरिवलीमध्ये बी गोराईचे पाडे बघा तुम्ही, हे पाडे बघा, आज ते सर्व जनता वंचित आहे। आणि आज आम्ही मोठ्या श्रीमंताचं काम करायचं, छोट्या श्रीमंताचं काम करायचं आणि गरिबांना वाऱ्यावर सोडायचं। म्हणजे गरीब जनता यांना निवडून देते, गरीब जनता यांना पैशानेच करावं लागतं। गरीबाचं काही कोणी ऐकत नाही, फक्त बिल्डिंग। मग झोपडपट्टीवाले कशाला, मग वोट घ्यायला झोपडपट्टी द्यायचंच नाही। माझं म्हणणं हेच आहे। ही लोक बोलतात ते बोरिवली सुरक्षित आहे, बोरिवली काही सुरक्षित नाही। बोरिवली मध्ये पण बलात्कार होतात, गोराई खाडीला 2 बलात्कार झाले। कशाच्या बेसिसवर बोलतात ते बलात्कार होत नाही, खोटं बोलतात। बोरिवली सुरक्षित नाही असं बोरिवली सुरक्षित नाहीये। 2 रेप करून 2 मुलींना गोराई डेपो पाठीमागे मारून टाकलेला आहे। काय सुरक्षित नाहीये इथे। जिकडे जिकडे बीजेपीची सरकार तिकडे कोणी सुरक्षित नाहीये। काम धंदा सर्व बेरोजगार सर्व गेलाय काम। ठीक आहे, हा मुद्दा घेऊन मी पुढे जाणार आहे। पण आता हाँ, जैसे कि मेरे मित्र ने दगड़ फेंकने की बात कही, मैं ये 100% निश्चित करता हूं कि महाराष्ट्र की जनता इस बार इन पे दगड़ फेंकेगी। जैसे कि आपने बदलापुर में देखा, माँ बहन इनके राज्य में सुरक्षित नहीं है, अपहरण हुआ। जैसे जमीनों का जो सौदा किया जा रहा है, जीआर
अगर इनका यही डेवलपमेंट है तो हम इसका तहे दिल से विरोध करते हैं और आने वाले समय में महाविकास आघाड़ी की सरकार बनने जा रही, इसके बाद इन सभी के ऊपर जब जांच बैठाई जाएगी तो ये जरूर मालूम पड़ेगा विकास जनता का किया है, जनता का विकास किया है कि अपने विकासक मित्रों का किया है। ये म्हणजे या विधानसभेमध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी आहे त्याच्यावरही चर्चा होणार आहे। हेही मुद्दे महाविकास आघाड़ी जी है ती मतदार हाँ बोलो वो बोल रहे कि लॉ एंड ऑर्डर जो है वो कहीं मेंटेन नहीं हो रहा है। मुझे को लगता है मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ, आपको सब दिखाई दे रहा है। यहाँ जो भारतीय जनता पार्टी का 1980 से राम नाईक से लेके अभी तक अपना आमदार है। अभी ये जो सीट है वो भारतीय जनता पार्टी की सीट है, तो इसके लिए ये सब इनका किसको देगा, कांग्रेस को देगा, शिवसेना को देगा, किसको, इनको कुछ पता नहीं है। तो ये लोग अभी ठीक है ना, अभी जब चुनाव मी येतो तुमच्याकडे नहीं, ये बोल रहे हैं कि बोरिवली में वो कुछ भी कैसे बोलेंगे, बदलापुर में जो हुआ या फिर मुंबई में महिलाओं के बारे में जो हो रहा है वो हर एक महीने के अंदर होते रहता है। ऐसा नहीं बोला कि 2.5 साल पहले शिवसेना का मुख्यमंत्री था, शिवसेना का जो घर पे बैठेला मुख्यमंत्री था, उसका टाइम यही होता था। मुझे पता वसई पालघर में क्या हुआ था ना, हमारे साधु संतों को मारा गया। ये तो हर एक जगह होते रहता है। इसका मतलब ऐसा नहीं कि ये भारतीय जनता पार्टी की सीट है और यहाँ इनका डिपॉजिट जब्त होने वाला है। इनका जो भी कैंडिडेट रहेगा उनका डिपॉजिट जब्त होगा। विकास हा शब्दावरती जर विचारलं जात आहे तर विकास काय केलंय हे तुम्ही प्रत्यक्ष मीडियाने पाहिलेलं असेल। बोरिवली स्टेशन पासून जो विकास झालाय, फेरीवाले हटाव, यापूर्वी आवाज येतोय का, फेरीवाल्यांसाठी जो प्रश्न, फेरीवाल्यांकडनं जो काही मिळायचं मानधन ते कुणाच्या खिशात जात होतं, आज आमचे बोरिवलीचे आमदार यांनी जे कार्य केलेलं आहे, फुटपाथ पासून लोकांच्या घरा, तुम्ही म्हणतात विकास केलाय, फुटपाथ मैं आतो ते म्हणतात काम केलंय, पण मुद्दा ते सांगतात की विधानसभेमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा आहे, त्याच्यावर भाजप काय उत्तर देणार आहे, काय भाजपचे उमेदवार काय उत्तर देणार? महिला सुरक्षेसाठी जे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपल्या देशाचे आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार यांनी जो लाडली बहिणा योजना जी आणलेली आहे, तो ही योजना पाहून त्यांच्या पूर्ण पायाखालची जमीन सरकलेली अशी दिसून येते। विकास जो वाळू घसरली आहे, लाडकी बहीण योजनामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली असं ते म्हणतात। उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे, पण मला नाही एक प्रश्न असा आहे की निवडणूक पाहून ही योजना आणली आहे असे बरेचसे लोक म्हणत असतील, त्याला उत्तर काय? नाही, निवडणूक पाहून ही योजना मुळीच आणलेली नाहीये। भारतातल्या सर्व महिला आहेत ह्या सक्षम झाल्या पाहिजे ह्या माध्यमातून, ह्यामुळेच, आणि त्यांना पुढे त्या लाडक्या बहिणी योजनेतून मिळणारे जे उत्पन्न आहे त्यातून छोटे मोठे रोजगार निर्माण होणार आहेत, यासाठी ही योजना आणली गेलेली आहे। निवडणूक पाहून कुठली योजना या ठिकाणी आणली गेलेली नाहीये। आता ते पैसे मिळतात की नाही मिळतात, ही योजना मिळतात, 100% सर्वांना मिळालेले, 100% मिळाले सर्वांना। सबको मिल रहा है पैसा, सबको मिल रहा है, एक बार नहीं। आलेत आमच्या अकाउंट मध्ये पैसे आलेत, थांबलेत? अच्छा नाही, बिलकुल नाही थांबलेत, आलेले आहेत। मतदारी साहेब निवडून आलेलो आहे इथून। ठीक आहे, लाडकी बहीण योजना जी आहे महायुतीचा खूप मोठा, मी येतो तुमच्याकडे, मी येणार आहे। चला, लाडकी बहीण योजना म्हणतात की आम्ही महिलांचं सक्षमीकरण केलं। लाडकी बहीण योजना म्हणजे 1500 रुपये बहिणीला आणि 5000 रुपये फोडणीला। महागाई कमी केली का? आणि बहिणी सुरक्षित आहेत का हे महत्वाचं आहे। बहिणी सुरक्षित नाहीये त्यांच्या राज्यामध्ये, फक्त 1500 रुपये देऊन तुमचा बहिणी सुरक्षित ठेवू शकत नाही। 1500 रुपये म्हणजे मतदानासाठी दिलेली लाच आहे असं आमचं म्हणणं आहे। आज भाजपचे बोलतात की आम्ही विकास केलेला आहे, मग विकास असताना त्यांचा उमेदवार कुठे आहे? मग का देत नाही ते उमेदवार? आमचा उमेदवार कागदावरती आहे, विकास झाला असता तर दिसलाच नाही जनतेला, फक्त कागदावरती विकास आहे। उमेदवार उभे आहेत, बाकीचे इतर पक्षाचे उमेदवार गेले कुठे? विकास ठीक आहे। आता ठीक हा, तर लाडकी बहीण योजना ते म्हणतात की महिलेला लाडकी बहन योजना से लेना देना नहीं है। गणपत पाटिल नगर में मैं खुद रहता हूँ, वार्ड नंबर 1, चाहे आमदार हो चाहे नगर सेवक हो, खाड़ी में कुछ ना विकास हुआ है ना होने दे रहे हैं। अगर कोई गरीब मुंडा उखाड़ रहा है तो 4 घंटे में बीएमसी पहुंच जाती है। बोलते नेताजी बोलते मैंने लाइन दिया पानी का, पैसा हम 1.5 लाख रुपया भरे, पानी कहाँ मिला हमें? आपने भरा 1.5 लाख? हाँ, पब्लिक भर लाइन नहीं आली अजून? लाइट आई, आधा बंद है। गणपत पाटिल नगर में ऐसा स्टेटस है, एक घर
अगर बनाने पहुंच गए 4 घंटे में बीएमसी, 4 घंटे में नेता लोग पहुंच जाएंगे। आवाज येतोय का? काय म्हणतात ते उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. चला, लाडकी बहीण अजितदादा पवारांचं मोठं कॅम्पेनिंग सुरू आहे. सर्व मी येतो तो मुद्दा घेऊन येतो. आता लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा होणार आहे असं त्यांचं मत आहे. हे बघा, सर्वप्रथम तुम्ही लाडकी बहीण नका बोलू. तुम्ही मुळात त्या सरकारने त्याला लाचार बहीण करून टाकली आहे. मुळात 1500 रुपये 1500 रुपये तुम्ही देतात, लेकिन तुम्ही कापसाला भाव काय केला ती बघितलं का? सोयाबीनला भाव काय आहे ती बघितलं का? महाराष्ट्रातला शेतकरी कसा जगतोय तो बघितला का? महाराष्ट्रातला कष्टकरी कसा जगतोय तो बघितला का? महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक ठेलेवाला व्यापारी हा कसा जगतोय तो बघितला का? त्यामुळं 1500 रुपयामध्ये काय होणार नाहीये. तुम्ही लाडकी बहीण नाही केली, लाचार बहीण केली. खूप मोठा म्हणजे या प्रकारची चर्चा जी आहे ती महाराष्ट्रात आहे की 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून योजनेमधून दिले, पण या बहिणीच्या भावाला किंवा बहिणीच्या मुलाला रोजगार मिळाला नाही. आणि रोजगार जर दिला असता तर खरंच महिलांचं सक्षमीकरण झालं असतं. आता तुमच्यामध्ये उत्तर कोण देणार आहे मला सांगा. जिस तरह लोकसभा में फेक नैरेटिव के माध्यम से मार्क विकास आघाड़ी ने लोगों को गुमराह किया था, इस बार विधानसभा में होने वाला नहीं है. कार्यकर्ता और मुद्दा ऐसा है कि आपने बहन को लाचार कर दिया, ऐसा उनका कहना है. 1500 रुपए दे रहे लेकिन रोजगार नहीं दे रहे, ये किसानों को पैसे नहीं मिल रही है. उनके पास विकास करने की सोच नहीं है, उनके पास विकास करने की राजनीति नहीं है. उसी तरह का वो फेक नैरेटिव चलाकर भारतीय जनता पार्टी और महाविकास आघाड़ी जो है वो फेक नैरेटिव के माध्यम से इस तरह का गुमराह कर रहे हैं. तो मैं आपको आपके माध्यम से ये बताना चाहता हूँ कि ये 35 साल 40 साल का बोरली में विकास हुआ है. कब जाकर बोरली में 1.25 लाख 1.5 लाख की लीड मिल रही है और इनके पास मुद्दा नहीं है. मैंने आपको पहले एक बताया कि भारतीय जनता पार्टी बोरली में उम्मीदवार कमल है. जो भी आएगा सभी कार्यकर्ता कमल के लिए मेहनत करने वाले हैं. बोरीवली का चारों तरफ विकास हुआ है. बोरीवली के राय डोंगरी से लेके मनोरी के गाँव तक और बोरीवली के कार्यक्रम से लेके भाईंदर के गांव तक सभी हुआ है. बोरीवली का विकास बढ़ा हुआ है, बोरीवली का भाव बढ़ा. ठीक आहे, मी अधिक यांच्याकडे जातो. आता मला सांगा, महायुती असं म्हणते की लाडकी बहीण योजना असेल, इन्फ्रा वाढवला, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, असे अनेक कामं केलेली आहे. लाडक्या बहिणीचा काय नेमका फायदा होईल महायुतीला आणि तुमचा पक्ष लाडक्या बहिणीकडे योजनेकडे कसा पाहतो? लाडकी बहिणी फक्त एक त्यांची योजना आता त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेली आहे. ही योजना आता पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर ती चालणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. याच्यानंतर लोकांना आपल्या पगार द्यायला, अधिकाऱ्यांना पगार द्यायला, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसा राहणार नाही महाराष्ट्र सरकारकडे, अशी परिस्थिती निर्माण. इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलाल तर गोराई चारकोप मध्ये पाण्याची टंचाई आहे गेले 10 वर्ष. मुद्दा बोलला. दुसरा मुद्दा मला सांगा. आपण हे लोक बोलतात ना, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आहे, फक्त गार्डन बनवले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर गार्डन मध्ये येतात. रस्ते कुठे आहेत, पाणी कुठे आहे, बाकी काय नाही. हायर ग्रुप साठी ऋषीमंदिर गार्डन बनवले, गरीब जनतेसाठी काय बनवले? साधा रस्ता नाहीये. प्लॅनिंगचा अभाव कसा मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा एक ब्रिज बांधला जातोय. त्या ब्रिजच्या मध्ये एक झोपडपट्टी येते. ब्रिजचं काम सुरू केलंय, पण झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन न केल्यामुळे तो ब्रिज रखडलेला आहे. म्हणजे त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही, म्हणजे आता ब्रिज रखडला आणि तो 2-2, 2.5 वर्ष पुढे अजून राहील. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम, सगळ्या इंधनाची बचत होत नाही, सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे इन्फ्रा कुठला गेला, अशा प्रकारची प्लॅनिंग इन्फ्राची प्लॅनिंग शिवाजीनगरच्या याच्या मागे पाठी नाहीये, पाणीच नाहीये. विचारा, पाण्याची सोय होतच नाही कुठेच. आणि मी म्हणते, तुम्ही लोक हे केलं म्हणून सांगता ना, प्रगती केली, मग पाणी हा प्रश्न प्रगतीमध्ये येत नाही का? गोराई सारकोपला प्रगती एवढा प्रॉब्लेम आहे. गोराई गावातल्या लोकांना ते लोक जनावरं मानतात. आम्ही स्वतः तिथे काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा विनोद तावडे होते तेव्हा आम्ही बोललो होतो, तर त्यांनी काय सांगितलं, त्यांचे वोट पडत नाहीत. अरे तुम्हाला वोट पडले नाही तरी तुम्ही जिंकून आलात, पण आम्ही हरलो तरी आम्ही त्यांच्यासाठी कामं करतो. पण तुम्ही काय करत नाही कामं? चला, माझा एक शिक्षणाचा मुद्दा आहे. गोराईमध्ये RSC 28 या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला महिला आधारिका भवन होतं, जे आता आहे. त्या महिला आधारिका भवन मध्ये याच्या अगोदर अभ्यासिका चालू होती गेली अनेक वर्ष, बरोबर. त्या अभ्यासिकेमध्ये आज गोराईमध्ये जवळपास 5 ते 6 शाळा आहेत.
महाविद्यालय, 2 महाविद्यालय प्रामुख्याने तिकडे आहेत, नालंदा आणि प्रगती. आता एवढ्या मोठ्या समाजामध्ये इतक्या मोठ्या शाळा आणि कॉलेजेस ज्या ठिकाणी आहेत तिकडे मुलांना अभ्यास करण्यासाठी जागा नको का? तिकडे अभ्यासिका होती, परंतु ती आता अभ्यासिका बंद होऊन तिकडे प्रशासनाचे मुलांचं वसतिगृह चालू केलं. म्हणजे तिकडे दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या मुलांना तिकडे ठेवणार आणि जी मुलं स्थानिक गोराईतली मुलं आहेत, इकडच्या बोरिवलीमधली मुलं आहेत, त्या मुलांना तिकडे अभ्यास करायला जागा नाहीये. ही परिस्थिती सध्या बोरिवली विधानसभेची आहे. बोरिवलीतील काही प्रश्न जे आहेत ते मांडले जात आहेत. आणखी कोरोना काळामध्ये महायुतीचा जो कार्यकर्ता होता हा घरातून पळालेला होता. बोरिवलीमध्ये अनेक इस्पितळाने पैसे लुटण्याचं काम केलं होतं. काय बोलतो परंतु बोरिवलीच्या आमदाराने रस्त्यावर न उतरण्याचं काम केलेलं आहे. अनेक इस्पितळ बरोबर हात मिळवणी करून बोरिवलीकरांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम इकडच्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे. याचा जबाब आज जनता मागते, म्हणून आज इकडनं बोरिवलीचा उमेदवार घोषित करू शकत नाही महायुती, अशी परिस्थिती आलेली आहे. लाडका बहिणीबद्दल बोलताय, पण लाडका भाऊबद्दल तुम्ही विचार करतात का? बेरोजगारी किती वाढली आहे, उद्योगधंदे कुठे चाललेत? जिथे चालले तिथे तिथले लोक आहेत. त्यानंतर महात्मा फुले नगर सारख्या एसआरए मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बनावट कागदपत्र बनवून तिकडची सदनिका लुटण्याचं काम केलंय. इकडच्या आमदाराने एसआरए मध्ये श्रीखंडाचा भूखंड खाण्याचं काम केलेलं आहे. हा जबाब येणारा काळ. चला ठीक आहे. आणखी फक्त पाण्याचा प्रश्न आहे ना, काहीच झालेला नाहीये. आणि त्यातून आहे ना गार्डन फक्त बनवलं म्हणजे झालं का? गार्डन मध्ये झोपायला येणार आहे काय कोण? त्याच्यानंतर स्कायवॉक जे बांधले आहेत ते विनाकारण अनेक स्कायवॉक बांधलेले आहेत. त्याच्यावर संध्याकाळी गरजुले लोकांचा तिथे हे असतो, संडास बाथरूम वरती करतात गरजुले लोक. अनेक बायका फालतू कुठच्या पण तिकडे उभ्या असतात. कसं ते त्याच्यामध्ये पूर्णपणे हे झालेले सर. आता निवडणूक खूप अटीतटीची अस्तित्वाची आहे. उद्धव ठाकरेंसाठी असो, एकनाथ शिंदेसाठी असो, देवेंद्र फडणवीससाठी असो. आता तुमच्या कार्यकर्त्यावर किती मोठी जबाबदारी आहे पक्षाचा उमेदवार? प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली आहे. पहिल्यांदाच आम्हाला कुठेतरी वाटायला लागलं की 3 पक्ष एकत्र आलं, शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट एकत्र आल्यामुळे आम्ही यावेळी बोरिवली विधानसभेमध्ये आम्ही 100% निवडून येऊ, आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो. बोरिवली महागाई, बेरोजगारी, महिलांवरती होणारे अत्याचार, लहान मुलींवरती बलात्कार, ह्याच्याकडे कोण लक्षच देत नाही. फक्त आपलं स्वतःचं अस्तित्व फक्त करायचं, यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही. यासाठी यांनी आता नवीन मुद्दे काढलेले आहेत. लाडकी बहिणीच्या योजना वगैरे लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळे काढलेले आहे. आता या वेळेला हे लोक सांगतात की 5 वर्ष आमदारांनी काम केलेले आहे. मग त्या आमदाराला तिकीट का लोक देत नाही याचा विचार करावा. कारण त्या आमदारांनी काहीच केलेलं नाही या ठिकाणी. बरं, आपला या लोकांनी फक्त गार्डन डेव्हलप केलेलं आहे, बाकी यांच्याकडून काही विकास झालेला नाही. खूप महत्वाचं आहे. चला एक माझा वेळ संपलाय. चला तिकीट का मिळालं? कोणी त्यांनी सांगायचं तिथे राष्ट्रवादीला शरद पवारच्या घेतणाऱ्या उद्धव ठाकरे काँग्रेस त्यांनी तिघांनी सांगायचं आमचा उमेदवार हा आहे, आमचा भारतीय जनता पार्टी 80 बाजूचा आमदार आहे, आम्ही कमळ जो असेल तो देऊ आम्ही. माझा वेळ संपलेला आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येईल. पण बोरिवली विधानसभेमध्ये कशा प्रकारे संघर्ष पाहायला मिळेल? बोरिवली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या उमेदवाराची भूमिका कशा प्रकारे पुढे नेणार आहे त्याचं एक उदाहरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं. मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तिथेच थांबतो. मी विलास आठवले, महाराष्ट्र.